नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर. कशा आहात सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा. गुरुपौर्णिमेची आपण इतक्या दिवसाने वाट पाहत होतो की गुरुपौर्णिमा कधी येणार. गुरुपौर्णिमेनिमित्त आपण बरेच पारायण केले, सेवा केली, पूजा केली. सर्व स्वामी भक्तांनी आपापल्या परीने जेवढी होईल तेवढी सेवा केली आणि स्वामींच्या चरणी ती आपण अर्पण केली. तर गुरुपौर्णिमेला मी ही जी सेवा केली ती स्वामींच्या चरणी अर्पण केलेली होती. तर म्हणतात ना, जे काही होतं ते स्वामींच्या इच्छेनेच घडतं. स्वामींच्या इच्छेशिवाय झाडाचं पाणी हे हालत नाही. तर स्वामींची जी इच्छा होती की माझ्या मुलगीने गुरुपौर्णिमेची सेवा करावी, स्वामींची पूजा करावी, तर तिच्याच हातून स्वामींनी गुरुपौर्णिमेची सगळी सेवा करून घेतली. आपण ह्या सगळ्या गोष्टीचे निमित्त मात्र असतो. जी काही सेवा असते, जी काही पारायण असतात, माळ जप म्हणा, आणखीन कुठलीही तारक मंत्राची सेवा म्हणा, सगळं आपल्याकडून स्वामी करून घेत असतात. आपल्या आयुष्यात हे स्वामी ठरवतात की आपल्या आयुष्यात आपण कोणती सेवा करावी, काय करावं, काय करू नये, हे सगळं स्वामी ठरवत असतात. आणि सगळं काही स्वामींच्या इच्छेने घडत असतं. आणि आपण मीपणा घेऊन बसतो की मी आज ही सेवा केली, मी स्वामींची एवढी पारायणं केली, मी स्वामींचे एवढे माळ जप केले. तर ते करता करता तूच एक स्वामीनाथा, सगळं काही स्वामी करून घेत असतात. आपल्या मनात इच्छा निर्माण होणे ही सुद्धा स्वामींचीच लीला असते. आपण आपल्या मनात इच्छा निर्माण होणे, आपण पारायणाला बसणे, स्वामींबद्दल आपल्याला काही सेवा करू वाटणे, ही सगळी स्वामींचीच इच्छा असते, स्वामींचीच लीला असते. आपल्या पूर्वपुण्याईने, आपल्या मागच्या जन्मीची काहीतरी पुण्याई असेल किंवा आपल्या आईवडिलांच्या पूर्वपुण्याईने आपल्याला स्वामी सेवा मिळालेली आहे. जे स्वामी सेवेत आहेत तर ते खूप नशीबवान माणसं आहेत की ज्यांना स्वामी सेवा मिळालेली आहे, ज्यांच्या आयुष्यात स्वामी असतात. असं म्हटलं जातं की भक्त हे ईश्वर निवडत असतात. आता आपल्याला स्वामींनी निवडलेलं आहे त्यांच्या सेवेसाठी. आपण स्वामींना निवडलेलं नाही की मी स्वामींची सेवा करणार आहे, मी स्वामींची भक्ती करणार आहे, मी स्वामी सेवेत जाणार आहे. तर आपण स्वामींना निवडलेलं नाही, तर स्वामींनी आपल्याला त्यांच्या सेवेसाठी निवडलेलं असतं. त्यामुळे आपली आळस, कंटाळा जो काही आहे तर तो बाजूला ठेवून आपण स्वामींची सेवा केली पाहिजे. सर्वात पहिलं म्हणजे स्वामींना आपण स्वामींच्या सेवेसाठी भरपूर कारणे देत बसतो. मला हे काम आहे किंवा ही अडचण आहे. मी सुद्धा जेव्हा नवीन स्वामी सेवेत होते तेव्हा माझ्याकडे पण भरपूर कारणे होती की काय करू, कसं करू. आणि मला मेन म्हणजे मला आपली मासिक धर्माची जी अडचण असते तर त्या अडचणीसाठीच मी स्वामींची सेवा करत नव्हते. पारायण स्वामींची करत नव्हते. पारायण मला करायची भरपूर इच्छा असायची, पण मला ते भीती वाटायची जर मी पारायणाला बसले. कारण की माझे जे मासिक धर्माचे दिवस होते तर ते अनियमित होते. तर त्यामुळे मला भीती वाटायची की मी सेवेला बसले आणि काहीतरी अडचण आली तर काय करायचं. आणि गुरुचरित्राचे नियम आहेत की एक वेळा आपण घरामध्ये गुरुचरित्र चालू केलं, वाचनास सुरुवात केली, तर ते कुठेही 7 दिवसामध्ये खंड न पडता ते नियमितपणे 7 दिवस आपल्या घरामध्ये चालू असलं पाहिजे. म्हणजे त्याचं वाचन झालं पाहिजे. तर ही सगळ्यात मोठी माझी अडचण होती की अनियमित पाळी आणि त्यावर हे गुरुचरित्राचं एवढं मोठं नियम की ते बंद करायचं नाही. आता आपण स्वामीचरित्र पारायण करतो तर आपल्याला काही जरी अडचण आली तर आपण थांबवू शकतो. ते 4 दिवस, ते 5 दिवस आपण थांबवून परत आणि बसू शकतो. पण गुरुचरित्राचे असे नियम नाहीत. तर त्यामुळे मला गुरुचरित्र पारायण करण्यासाठी खूप मनामध्ये यायचं की गुरुचरित्र पारायण करावं. मनामध्ये तर खूप इच्छा होती की आपण एक वेळा करून बघावं गुरुचरित्र पारायण. सगळेजण म्हणतात की गुरुचरित्र पारायणाचे खूप अनुभव येतात आणि गुरुचरित्र पारायण केल्याने आपल्या आयुष्यात जे काही दुःख, संकटे आहेत तर ते हळूहळू स्वामी ते नष्ट करत असतात. तर मला आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे तर एकदा का होईना मला गुरुचरित्र पारायण करायचं होतं. तर मनामध्ये ती शंका होती आणि ते एक कारण होतं की काय करू. मग मी स्वामीचरित्र पारायणासाठी बसले. आपण स्वामींच्या जयंतीनिमित्त 21 दिवसाचं जे पारायण करतो तर त्या पारायणासाठी मी बसले होते. आणि पारायण करत असताना मला 11व्या दिवशी स्वामींनी दृष्टांत दिला. स्वप्नात स्वामी आले आणि स्वामींनी सांगितलं की सारखं करते करते म्हणून काय म्हणतेस, कर, मी आहे तुझ्या पाठीशी, तुला कोणतीही अडचण येणार नाही. असं साक्षात स्वामींनी पहिल्यांदा मला ते दर्शन दिलं होतं. आणि साक्षात स्वामी तेव्हा बोलले होते
खरंच मी तुम्हाला सांगते, आपण जे स्वामी चरित्र सारामृताचं जे पारायण करतो ना, त्यामध्ये स्वामी आपल्याला दर्शन देतातच. कोणत्या ना कोणत्या रूपाने स्वामी आपल्याला दर्शन देत असतात. आणि तुमच्या मनामध्ये जर ती तळमळ असेल, जी ती तुमची इच्छा असेल की मला स्वामीने दर्शन द्यावं, तर 100% तुम्हाला स्वामी चरित्र पारायणामध्ये दर्शन हे देणारच. स्वामी चरित्र पारायणामध्ये भरपूर अनुभव येत असतात. त्यामुळे एकदा तरी तुम्ही स्वामी चरित्र पारायण करा. तर गुरुचरित्र पारायणासाठी मला जी अडचण येत होती, जी मी कारणे देत होते, तर त्यावर स्वामींनी येऊन मला स्वप्नामध्ये असा दृष्टांत दिल्यावर मी गुरुचरित्र पारायणाला बसले. आणि अजूनपर्यंत मी जेव्हा जेव्हा गुरुचरित्र पारायणाला बसते तेव्हा मला कोणतीही अडचण येत नाही. निर्विघ्नपणे माझ्याकडून स्वामी गुरुचरित्र पारायण करून घेत असतात. आपण म्हणून ते करत नाही, करता करिता तूच ये की स्वामीनाथा. तर स्वामीच आपल्याकडून ते करून घेत असतात. तर कुठल्याही सेवेसाठी, पारायणासाठी, पूजेसाठी कारणं द्यायची नसतात. आता घरामध्ये आपल्याकडे तेवढ्या सुखसुविधा नसतात. म्हणजे स्वामींना रोजच्या रोज फुलं आपण बाहेरनं आणून घालू शकत नाही, हार घालू शकत नाही, छान छान वस्त्रे आपण घालू शकत नाही. एखाद्याची अशी म्हणजे परिस्थिती नसते की एवढी सजावट स्वामींसाठी ते करू शकतात. एवढे छान वस्त्र, रोजच्या रोज फुलं, म्हणजे मनात भरपूर असतं की खूप काही स्वामींसाठी चांगलं करावं, स्वामींना खूप सजवावं, पण तसं होत नाही घरच्या परिस्थितीमुळे. पण त्यांनी हार मानायची नसते. जरा का होईना फूल, स्वामी म्हणतात का मला फुलं पाहिजे, मला चांगली वस्त्र पाहिजे, मला चांगल्यातलं अत्तर पाहिजे, मला चांगल्या माळा पाहिजे, स्वामी म्हणतात का तुम्हाला? नाही. तुम्हाला जर अशी इच्छा असेल ना, तर तुम्ही मानस पूजा करा. तुम्ही मानस पूजेप्रमाणे तुम्हाला जे काही स्वामींना अर्पण करायचं आहे ते तुम्ही अर्पण करा. 10 मिनटं स्वामींच्या समोर बसा, मनातल्या मनात तुम्ही मानस पूजा सुरू करा आणि ज्या तुमच्या इच्छा आहेत, जसं काही तुम्हाला सजवायचं आहे स्वामींना, तशा प्रकारे तुम्ही स्वामींना सजवा, स्वामींना त्या गोष्टी अर्पण करा. पण हार मानू नका, माझ्याकडे आता ही गोष्ट नाही, माझ्याकडे आता ही वस्तू नाही. आता बऱ्याच वस्तू आपण यूट्यूबवर बघत असतो की स्वामींना किती छान आसन, त्यांचे पाठीमागची प्रभावळ, त्यांचे वस्त्र, त्यांचे अलंकार, तर किती छान छान वस्तू आता ऑनलाईनसुद्धा मिळतात. तर त्या सगळ्याच आपण घेऊ शकत नाही. त्यामुळे आपलं मन नाराज होतं, आपल्या मनात निगेटिव्ह विचार येतात. मग आपण आपली पूजा करायची राहून जाते. तर तसं करू नका. तुम्हाला जर खूपच इच्छा असेल तर तुम्ही मानसपूजेद्वारे स्वामींना त्या गोष्टी अर्पण करा आणि सेवेमध्ये खंड पडू देऊ नका. सेवा ही रोज तुमची असली पाहिजे, नामस्मरण रोज असलं पाहिजे. स्वामी सेवेत आपण जेव्हा येतो तेव्हा स्वामी परीक्षा भरपूर घेत असतात. त्या परीक्षेत आपल्याला पास व्हायचं असतं. त्यामुळे कुठलीच कारणे देत बसू नका आणि स्वामींची नित्य सेवा करा, रोज सेवा करा. जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करा. ढीगभर पुस्तकं किंवा ढीगभर स्तोत्र, मंत्र, वेगवेगळ्या देवांचे मंत्र, स्तोत्र म्हणत बसण्यापेक्षा फक्त स्वामींना शरण जाऊन स्वामींचीच सेवा करा, स्वामींचं नामस्मरण करा. जे काही करणार आहे ते एकच करायचं आपल्याला. मग ते काय होतं, आपल्याला गोंधळून जातो आपण, हे करू की ते करू. आणि त्या कारणाने मग आपण काय करतो, भरपूर सेवा करायची असते, त्यामुळे वेळ पण खूप लागतो. मग आपण सेवा अर्धवट सोडून देतो. तर त्यामुळे तसं न करता जे काही करणार आहात 5 मिनिटाची सेवा करा, पण मनापासून स्वामींची सेवा करा. आज मी गुरुपौर्णिमेनिमित्त, म्हणजे मी नाही, माझ्या मुलगीने केलेली ती सेवा आहे. स्वामींनी तिच्याकडून करून घेतलेली आहे ती सेवा. बघा, तुम्हाला जर माझे हे विचार पटत असतील तर उद्यापासून रोज तुम्ही स्वामींच्या सेवेत कोणतीही कारणं न देता स्वामी सेवा करा. श्री स्वामी समर्थ.